एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे महाशिवरात्री, तर त्यानिमित्त इथे धारेश्वराजवळ भरपूर गर्दी झालेली आहे, जत्रा भरली आहे। तर तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला भरपूर काही गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। चला तर पहिले दर्शन करण्यासाठी मी आली जैतुजी बाबांच्या मंदिरामध्ये। इथे 7 शिवलिंग आहेत, तर इथे आरामात दर्शन होतं, जास्त गर्दी नसते। आणि इथे जत्रा नाही आहे, जसे की जत्रा धारेश्वराला असते, त्यामुळे इथे जत्रा नाही आहे। तर फक्त दर्शनासाठी इथे गर्दी असते आणि शिवलिंगावर छान तुम्हाला करता जमतं। त्यानंतर निघाली धारेश्वरासाठी। यावर्षी धारेश्वराला प्रशासनाने खूप छान सोय केलेली आहे। तर इथे तुम्हाला गाडी पार्किंग जरा वेगळ्याच ठिकाणी करावं लागेल आणि बाहेर जे रस्त्यावर आत्तापर्यंत दुकान लागायची, हे सगळे जे दशक्रिया विधीचा घाट आहे तिथे किंवा बाकीच्या आतल्या साईडला ज्या जागा आहेत तिथे त्यांनी केलेलं आहे। आणि पार्किंग कम्प्लिटली बाहेर केली आहे, त्यामुळे तुम्हाला एकदम निवांतमध्ये आतमध्ये तितकी गर्दी पाहायला मिळणार नाही जी रोडवर आधी असायची। तर आता खूप निवांत वाटतं तिथं। आणि आत मंदिरामध्ये तर दर्शनासाठी लाईन खालून आहे, म्हणजे एवढी लाईन जवळपास तुम्हाला 2 तास तरी दर्शनासाठी लागू शकतात। त्यामुळे मी फक्त मुखदर्शन घेतलं। आणि इथे ना एक सुविधा केलेली आहे, म्हणजे जसं की आपल्याला शिवलिंग आहे ना, त्याचं डायरेक्ट दर्शन स्क्रीनवर होतं। म्हणून मी तितकं म्हणजे म्हणतात ना, गर्दीत जाण्यापेक्षा देवाला दुरूनच नमस्कार केला। आणि हे सगळं तुम्हाला परिसर दाखवते आहे, प्रसाद वगैरे इथं भरपूर तुम्हाला, म्हणजे खिचडी केळी अशी म्हणजे वाटप चालूच आहे। आता इथे मोठी स्क्रीन आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला धारेश्वराचं शिवलिंग आहे तिथे लोक कसे दर्शन करतात वगैरे, कॅमेरा त्यांनी वरच लावला त्यामुळे वाटतं। आणि लाईन तुम्ही बघू शकता, बाहेर जेवढी लाईन होती ना, आतमध्ये सुद्धा इतक्या लाईन्स आहेत इथे। आणि तिथून इथे लोक असे पाहू शकता तुम्ही, इतकी गर्दी होती। आणि बरेच जण, ह्यावेळेस प्रशासनानं जी सोय केली ना, मला ती खूप उत्तम वाटली। म्हणजे जे दुकानांची गर्दी दरवेळेस जी असते ना मंदिरामध्ये, ते नाही आहे। तर लोकांची जी खरेदीसाठीची गर्दी असते ते एकदम बाहेर आहे। जो साईडला दशक्रिया घाट आहे, जिथे महादेवाची खूप मोठी मूर्ती आहे, तिथेच ही सगळी गर्दी डायव्हर्ट केलेली आहे त्यांनी। म्हणजे शॉपिंगसाठी जे लोक आलेले असतील किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणा, इथे आणि तुम्हाला विविध प्रकारच्या आणि खूप अफोर्डेबल रेटमध्ये सगळं काही मिळून जातं। आणि जत्रेची हीच खासियत आहे, जे तुम्हाला बाहेर स्वस्त नाही मिळत ना, इथं खूप स्वस्त मिळून जातात। आणि सगळ्या गोष्टी, जसं की काही गोष्टी आपल्याला ना बाहेर मिळत नाहीत, म्हणजे त्यासाठी पर्टिक्युलर इकडे तिकडे जावं लागतं। बट इथे तुम्हाला एका छताखाली, म्हणजे एकाच ठिकाणी सगळं काही मिळून जातं। तर तुम्ही नक्कीच इथे येऊन भरपूर काही असं घेऊ शकतात। तर लहानपणीची आठवण जागा करणारं हे स्टॉल मला वाटलं। जे म्हणतात ना, जे काय अशा लिमलेटच्या गोळ्या आणि छोटे छोटे बिस्किट, हे ते सगळं काही होतं, सोबतच मसाले सुद्धा होते। तर जत्रेचा आनंद घेता। ब्लाउज पीस आणि ब्लाउज पण आहेत। ब्लाउजेस पाहू शकतात, वेगवेगळ्या व्हरायटीजचे आहेत इथे। काका ते पैठणीच्या ह्याच्यातले कसे दिले? 450 दोन घेतले तर 800, इकडचे 500 दोन्ही, इकडचे 600। इथे एक बॅग्सचा स्टॉल मला खूप इंटरेस्टिंग वाटला, म्हणजे एकदम ट्रेंडीवाल्या बॅग्स, आणि क्वालिटी पण खूप छान होती। आणि रेट 250 रुपये आणि फिक्स रेट होता, तर मला खूप आवडली। त्यातली एक बी बॅग कन्फर्म केली आहे, पण घेण्यासाठी म्हटलं आधी जरा असं पाहू बाहेर पण काही आहे का, आणि देणंच घेऊ। मला छान वाटली ही जी ब्राऊन बॅग दिसती आहे, ते मी कन्फर्म केलेली आहे। तुम्हाला कशी वाटली सांगा मला। कितीला आहे? 150। कितीला आहे ना? फक्त 50। कैसे दिया? 3.5। 1 पीस है, XL, XXL, XXL, XXL सब साइज है, कलर भारी भारी। ठीक है। 150 रुपये। 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 150
किती रुपयाला? 100. कोणतं पण? 100ला इयरिंग्स. कमी करणार बघा ना. आता नाही घ्यायचे, मी व्हिडिओ काढतेय फक्त. ब्लाउजेस खूप काही आहे इथे बघा तुम्ही. तर जत्रा कशी वाटली? अहो कुठलीही जत्रा असू दे, असं जत्रेला जायचं सोडायचं नसतं माहिती आहे का. ज्या गोष्टी आपल्याला बाहेर इतक्या महाग मिळतात की नाही, जत्रेमध्ये खूप स्वस्त मिळतात. आणि काही काही गोष्टी ज्या युनिक असतात, कधी कधी आपल्याला म्हणजे घ्यायचं असतात पण लक्षात नाही राहत आणि अशा ठिकाणी गेल्या ना सडनली मिळून जातात. मग असं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही येत असाल तर नक्कीच या, चांगला आहे. रात्री भरपूर मजा असणार आहे तिथं, बट एक आहे की रात्री गर्दी पण तितकीच असणार आहे. तरी प्रशासनाने गर्दी होऊ नये, लोकांची हेळसांड होऊ नये, लोकांना खूप म्हणतात ना धक्काबुक्कीचा ह्याच्यातून जावं लागणार नाही, त्यामुळे जरा सगळं सेपरेट केलेलं आहे. व्यवस्था छान आहे. ह्यावेळेस धारेश्वराच्या मंदिराच्या तिथे पोलीस आणि प्रशासनाने खूप छान व्यवस्था केली, मला चांगलं वाटलं. तर हा फक्त काय म्हणतात ना, जे दर्शनासाठी जे आलेले लोक आहेत ना त्यांना प्रसाद नाही मिळत आहे राव. म्हणजे प्रसाद असं नाही म्हणते की प्रसाद नाही मिळत आहे, म्हणजे कुठून घ्यायचं मलाच कळालं नाही. मला प्रसादच नाही मिळाला कारण मी मुखदर्शन केलं, मला गर्दीत जायचं नव्हतं. तर जे लोक गर्दीतून म्हणजे त्या लाईनमधून जाऊन दर्शन घेत होते ना त्यांच्या सगळ्यांकडे म्हणजे प्रसाद होता, पण ते आतून होतं. असं मी बाहेर होती तर त्याच्यामुळे मला तो प्रसाद मिळाला नाही. मे बी मी चुकीच्या ठिकाणी गेली असणार आहे. तुम्हाला मिळालं आहे का प्रसाद सांगा. आणि तुम्ही पण प्रसादासाठी असं करतात काय? हो यार, मला प्रसाद लागतो. मला प्रत्येक वेळेस गेलं ना मंदिरामध्ये, तुम्ही काही का असं ना थोडासा का होईना मला प्रसाद द्या. माझं म्हणणं असतं की मला पाहिजे प्रसाद, आणि मला तिथं मिळालं नाही. चलो कोई नाही. व्हिडिओ कसा वाटला आणि शेवटपर्यंत बघला त्याबद्दल थँक्यू, खूप थँक्यू. आणि अशा ठिकाणी ना परचेस करत जा बरं का. मी जत्रेमध्ये गेले ना प्रत्येक वेळेस काही ना काही घेते. यावेळेस मी ना भन्नाड गोष्टी घेतल्या, म्हणजे यू कॅन नॉट इमॅजिन मी तिथं तसं काही घेतलं असणार आहे. बघा आम्ही आत्तापर्यंत ना लायटर्स बरेच ठिकाणून घेतले. लायटर आपलं गॅसचं म्हणजे सिलेंडरचं जे आपण करतो की नाही ते लायटर बरेच ठिकाणून घेतले, पण आमच्या वर्कच करत होतं. पण आमच्या एका मावशींनी, कामाला मावशींनी बाहेरून असं 20 रुपयाचं लायटर घेतलं आणि त्यांचं वर्क करतं, आणि आम्ही 150 रुपयाचं लायटर घेतलं, आमचं वर्क करत नाही आहे, म्हणून मी 20 रुपयाचं लायटर घेतलेलं. बघू किती दिवस वर्क करतं. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडतील का ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत आणि खूप सारं खा बरं का. चल बाय.